नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये नेहरू चौकात आहात। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की जी फाउंडर मेंबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये काम करणारे आणि त्यावेळेस 1990च्या दशकामध्ये शिवसेनेचा झंझावात करणारे, धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं नाव काढण्याची हिंमत कुणाची नव्हती, अशा काळामध्ये काम केलेले राजेंद्र घोडके सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारणार आहेत की सेना जी होती आणि सेनेचा जी दबदबा होता, सेनेची निष्ठा होती, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता आणि तो विचार कोणासाठी होता, कशासाठी होता, सेना स्थापन कशामुळे केली होती आणि सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळत होता, या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। आपल्यासोबत आहेत राजेंद्र घोडके, मूळचे शिवसैनिक। त्यांना विचारणार आहेत की नेमकं कशाबद्दल या सेनेची अशी परिस्थिती झालेली आहे, ते विचारणार आहेत। साहेब, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। आणि तुम्ही 1990च्या दशकामध्ये 1986 पासून शिवसेनेचं काम करतो। 1986 बरं, मी 1989 पासून शहराचा शहर प्रमुख म्हणून काम करत होतो आणि मी जवळजवळ या धाराशिव शहराचा शहर प्रमुख म्हणून 22 वर्ष काम केलेलं आहे। बरं। मध्यंतरी सेनेमध्ये आलेले जे लोक आहेत, बांडगुळ आलेले गद्दारी करून बाहेर पडलेत। आज कोण आहेत बांडगुळ? खासदार ओमराजे, खासदार ओमराजे निंबाळकर बांडगुळ। मग आम्ही सेना शून्यातून निर्माण केली आणि आयत्या पिठावर येऊन 2009ला आमदारकी मिळवली, दोनदा खासदारकी मिळवली आणि आज गद्दारी करून गेला आहे तो बांडगुळ, नाही तर काय। गद्दारी कसलीच नाही म्हणते ना। मी एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जी गेलो ती जनतेच्या विकासासाठी गेलो असं त्यांचं मत आहे। विकासासाठी गेलो तर तुला या 2 वर्षातला 18 कोटी रुपयाचा फंड अजून खर्च झाला नाही, कशाचा विकास तू करतो? हां। आणि मागं 5 वर्ष 14 ते 19 मोदी सरकारबरोबर सत्तेत असताना तू काय दिवे लावलेच आणि काय विकास केला ते आता राहिलेल्या 3 वर्षात विकास करणार आहेच? स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी गद्दारी करणाऱ्यानं विकासाचं नाव घेऊ नये। स्वार्थ कशा साधला? मी आता काहीच नसताना 12 वर्षे, एक वेळेस आमदार, 2 वेळेस खासदार आहे आणि मी जनतेचा विकास करण्यासाठी मी दुसऱ्या पक्षात गेलो। आजही माझ्यावर विश्वास आहे आणि तो कायम विश्वास माझ्यावर मतदार बांधव ठेवतील असा त्यांचा विश्वास आहे। धाराशिव जिल्ह्यातली जनता व शिवसैनिक सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि मातोश्रीचा जो आदेश असेल त्या मातोश्रीनं एखाद्या दगडाला जरी सिंदूर फासला तरी इथून ते लोक निवडून आलेत। कल्पनाताई नरहिरे असो, ज्ञानेश्वर पाटील असो, दयानंद गायकवाड असो किंवा बापू कांबळे असो, या लोकांचे राजकीय व काही पार्श्वभूमी नसताना ते निवडून आले। का तर बाळासाहेब ठाकरेंनी या दगडांना सुद्धा सिंदूर लावला तर ते देव बनले। ह्याचं का आहे? याचा काय संबंध नसताना शिवसेनेत त्यांना येऊन आमदारकी खासदारकी मिळवून आज अशा खोट्या गप्पा मारतो का? आणि त्याला 7,60,000 लोकांनी मतदान करून निवडून दिले आणि हो 200 गुत्तेदार जमा करून म्हणतो कार्यकर्त्याचा आग्रह आणि कार्यकर्त्याचे 200 गुत्तेदार गोळा केले। मग त्यांनी किती लोक गोळा केले घरी? बरं, फक्त गुत्तेदार कशासाठी गोळा केले होते? त्याचे बगलबच्चे गुत्तेदारच आहेत। त्याच्या बापाचे कार्यकर्ते ज्यावेळेस त्यानं 2009ला सेनेत आला तेव्हा पवनराजे मित्रमंडळाचेच कार्यकर्ते सोबत आले होते, तेच आज वापस गेलेत। मला नुसतं ट्रान्सफर बदलायचं एवढं जरी म्हणलं तर माझं काम होत नव्हतं। कसलीही गुत्तेदारी करता येत नव्हती, मला फंड देत नव्हते, माझा फंड अडवण्याचं काम करत होते, निधी मिळू देत नव्हते। यामुळे माझा नाविलाज झाला आणि कार्यकर्ते मला गप्प बसू दिना। प्रत्येक कार्यकर्ता विचारायला आम्हाला काम का नाही, आणि म्हणून मी काम देण्यासाठी आणि जनतेचा विकास करण्यासाठी गेलो असं त्यांचं ठाम मत आहे। तुमचं काय मत आहे? 2 दिवसापासून सर्व चॅनल्सनी त्याची अधिकृत माहिती त्याच्या चॅनलवर टाकलेली आहे। बर, 6 गद्दार खासदारांची टाकलेली आहे। बर, प्रत्येक खासदाराला या 2 वर्षात किती निधी मिळाला, त्यांनी किती खर्च केला,
18 कोटीमधून तुला 2 वर्षामध्ये 1.5 कोटी निधी खर्च करता येत नाही, मग तुझा विकास कशाचा विकास आहे, नेमका कुणाचा विकास करायचा आहे तुला? 1,96,00,000 रुपये एवढाच खर्च केला 18 कोटीमध्ये 2 वर्षात, आणि 138 कामाचा आराखडा केला. आता हे सगळं 25 सुद्धा कामं झालेले नाहीत. सगळं मीडियामध्ये न्यूज चॅनलने सगळं दाखवलेलं आहे जनतेला. त्याच्यामुळे विकासाच्या पोकळ गप्पा मारणे ही त्या गद्दारीचं समर्थन नाही होऊ शकत. मी मरेत तोपर्यंत गद्दार होणार नाही. मला 100-200 कोटी रुपये मिळतील, पण स्वाभिमान मिळणार नाही. आणि सत्य मला 100% मरेत तोपर्यंत मी सत्य ही शब्द घेऊन जाणार. गद्दार कधीच होणार नाही. कारण मला पडत्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी साथ दिली, असं ते बापाचं प्रेम दिलं असं म्हणणारे ओमराजे निंबाळकर आता खासदार, आणि खासदार असून त्यांनी पक्ष सोडून गेले. उद्धव साहेबांनी फिरलं पाहिजे होतं, आदित्य ठाकरेंनी फिरलं पाहिजे होतं, असा ठपका ठेवून ते शिंदे सेनेमध्ये गेलेत. काय म्हणाले? मग 2-3 निवडणुका जर उद्धव साहेब ठाकरे फिरत नव्हते, आदित्य ठाकरे फिरत नव्हते, तर तू 2024ची निवडणूक या सेनेकडून लढतं गद्दार शिंदे सेनेकडून लढायची ना. बरं का? आणि आज ज्या सेनेच्या तिकीटावर तू निवडून आलाच, त्या सेनेचा अगोदर राजीनामा दे आणि त्या ज्या पक्षात गेला त्या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडून येऊन दाखव. अहो, त्यांनी काय म्हणले माहिती आहे का? आम्ही एवढे वाईट आहे का? वाईट? मशाल चिन्हावर आमची ग्रामपंचायत आली नाही, नगरपालिका आली नाही, आणि कसलाच न्याय मिळाला नाही असं ते म्हणाले. ह्याचा अर्थ असा आहे की मशाल जी चिन्ह आहे ना, त्या मशाल चिन्हामुळे आम्ही हरलाव, म्हणून आम्ही धनुष्य बाण हातात घेतला, असं त्यांचं मत आहे. मग लोकसभा का हरला नाही तू? हां मशाल चिन्हावर लोकसभा कशी निवडून आला? मग त्या मशाल चिन्हाचा तुला एवढा जर लोक निवडून देत नाहीत असं वाटत असेल, तू त्या मशाल चिन्हाचा राजीनामा दे ना आधी. बरोबर. राजीनामा देऊन बाण चिन्ह घे, निवडून ये, खुशाल निवडून ये. आम्ही गद्दार मानणार नाहीत. स्वाभिमानी असतील तर राजीनामा देऊन निवडून येतील. म्हणजे आज ते गद्दार आहेत ना. ज्या चिन्हावर निवडून आले, ज्या लोकांनी मतदान केले, मतदान कुणाच्या विरोधात केलं? भाजपच्या हुकुमशाहीच्या विरोधात, शिंदेच्या आणि भाजपच्या हुकुमशाहीच्या विरोधात मतदान करून निवडून दिले ना. आणि बाळासाहेब ठाकरेंनी इथं या जिल्ह्यात आजपर्यंत त्यानं यायच्या आधी 4 वेळेस खासदारकी निवडून आली या शहरात आले का नाही जिल्ह्याची? बरोबर. आणि याच्यामुळं काय फरक पडला, याने गेला म्हणून काय फरक पडणार आहे? साहेब, मला काय म्हणायचं आहे, भाजपामध्ये राणा जगदीश सिंह पाटील आहे आणि भाजपाला आट्याज असणारी एकनाथ शिंदे आहे. म्हणजे त्यांची युती आहे. आता युतीमध्ये गेलेत तर यांच्या जातीय दुश्मनीचं तो आपल्याला काय सांगता येईल बरं ह्या विषयावर? त्यांनी बघून घ्यावं. आमचा काय संबंध या दोघाबद्दल बोलायचा? ह्या दोघांनी त्यांचं बघावं. आमचा त्यांचा संबंधच नाही. आम्ही आमच्या पक्षापुरतं बोलू शकतो. बरोबर. त्या दोघांनी काय कसे या गळ्या लावायचे किंवा भांडणं करायचे, मारामाऱ्या करायचे, दोघांनी बघावं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अशा लोकांनी जी धोका दिला, त्या धोका देणाऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय आव्हान करणार आहेत शिवसैनिकाला आणि सर्वसामान्य मतदारांना? आम्ही आव्हान करायची गरज नाही. आज शिवसैनिकच पेटून उठला आहे. प्रत्येक ग्रामीण भागातला असो, प्रत्येक भागातला असो, शिवसैनिक पेटून उठलेला आहे. आणि या गद्दारांना धडा शिकवायचा हा चंग बांधूनच शिवसैनिक पेटून उठला आहे. तुम्ही कोणत्या पदावर होता त्यावेळेस? मी शहर प्रमुख म्हणून 22 वर्ष काम केलं आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष आणि राज्य पातळीवरच्या आदिवासी विकास महामंडळावर मी संचालक म्हणून काम केलेलं आहे. आता तुम्ही जे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे जे सैनिक आहेत, उद्धव साहेबांना मानणारे शिवसैनिक आहेत, आणि त्यांना त्यांच्या आव्हानाला समोरून जे मतदान करणारे लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांना तुम्ही आव्हान काय करणार? आता सध्या तर निवडणूक नाही ना. पण आव्हान काय करणार? ह्या गद्दाराच्या मागं कुणीही गेलेलं नाही. तेच लोक आज आव्हान करलेत. कोणी ह्या गद्दाराच्या सोबत आम्ही नाव असं जगजाहीर सांगाले सर्व शिवसैनिक. त्याच्यामुळे काय आव्हान करायचं? तुम्ही शिवसैनिक म्हणून काय आव्हान करणार? सगळेच आमच्या सोबत आहेत शिवसेनेचे. त्याच्यामुळे आम्हाला कुणाला आव्हान करून बोलवायची गरज नाही आम्हाला. तर हे राजेंद्र घोडके सर आहेत. हे मूळ फाउंडर शिवसेनेचे कार्यकर्ते, काही पदावर सुद्धा काम केलं त्यांनी. आणि गद्दारांना जाब विचारा, गद्दार गद्दारच असतो. आणि या गद्दाराने 9 वर्षामध्ये इथं येऊन स्वार्थ साधला. आमच्या मतावर हा मोठा झाला आणि आमच्याच नेत्याला नावं ठेवत विकासाचं एक काय त्याला म्हणायचं, गोंडस विकासाचं गोंडस नाव देऊन स्वतःची गद्दारी लपवण्याचा प्रयत्न, स्वतःची गद्दारी लपवण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाऊन
मी विकासासाठी गेलो, मला खाली ट्रान्सफॉर्मरसुद्धा बसवता येत नव्हतं, माझा निधी अडवला जात होता, असं म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच ठपकात ठेवला आणि माझी निधी अडवित असल्यामुळंच मी कुणाचेही पैसे घेतले नाहीत आणि कुणाच्याही पुढं झुकलो नाही. मी माझ्या मतदार बांधवाचा विकास करण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेलो असं ते म्हणतात. पण राजेंद्र घोडके म्हणतात की हे असं नाही, तर ते गद्दार आहेत आणि शिवसेनेला गद्दार होऊन दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या माणसावर शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये असंच त्यांनी आवाहन केलं आहे. आणि कोणीही याच्या पाठीमागं जाऊ नये. आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे कार्यकर्ते आहोत. आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. आपण एक इंचही मागं न जाता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर राहायचं आहे अशा पद्धतीनं आवाहन केलं आणि गद्दाराच्या पाठीमागं कोणीही जाऊ नका असेही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कशा पद्धतीने राहतात तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. जे खरे ते खरे, खोटे ते खोटे विचार नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.